गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आज आपण आपल्या अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. म्हणजे अशा कोणत्या रिॲक्शन आहे की नाही, म्हणजे अशा कोणत्या रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनद्वारे आपल्याला अल्कोहोल्स तयार करता येतील. ओके, तर आपण एकेकाने सर्व मेथड ऑफ प्रिपरेशन पाहू. तर याच्यातली बेटा पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन आहे फ्रॉम अल्किल हलाइड्स. ओके, पहा फ्रॉम अल्किल हलाइड्स. बेटा अल्किल हलाइड्सलाच आपण दुसरं नाव काय म्हणतो? अल्किल हलाइड्सलाच आपण दुसरं नाव म्हणतो हॅलो अल्केन्स. म्हणजे या हॅलो अल्केन पासून आपल्याला अल्कोहोल्स कसे बनवता येतील पहा, लक्षात घ्या बेटा. तर आपल्याला याच्यात दोन मेथड ऑफ प्रिपरेशन आहे, म्हणजे दोन रिॲक्शन आहे की ज्याद्वारे आपल्याला अल्किल हलाइड पासून अल्कोहोल मिळवता येतील. पहा, जर समजा आपण अल्किल हलाइड घेतला, काय केला? जर समजा आपण अल्किल हलाइड घेतला, या अल्किल हलाइडवर आपण KOH और NaOH टाकलं. काय म्हणलं मी? जर समजा या अल्किल हलाइडवर आपण KOH किंवा NaOH हे दोन्ही नाही, या दोघांपैकी कोणतंही एकच घ्यायचं. ओके, या दोघांपैकी कोणतंही एकच घ्यायचं, एका टायमाला एकच घ्यायचं. जर समजा आपण अल्किल हलाइडवर KOH और NaOH टाकलं तर काय आपल्याला एक सोबत K निघून जाईल आणि हा OH अल्किल ग्रुपला लागेल, आहे की नाही. या रिॲक्शनला जर समजा आपण बॉईल केलं तर आपल्याला काय भेटेल? ROH प्लस KX. ओके, जर समजा आपण NaOH घेतला असता तर NaX बाय प्रॉडक्ट निघाला असता. दुसरी रिॲक्शन काय आहे? समजा हेच समजा जर समजा आपण अल्किल हलाइड घेतलं बेटा, या अल्किल हलाइडवर जर समजा आपण AgOH टाकलं. काय टाकलं? AgOH म्हणजे सिल्वर हायड्रॉक्साईड. ओके, पण हा AgOH आपल्याला डायरेक्ट मिळतो का बेटा? नाही. हा AgOH म्हणजे मॉइस्ट Ag2O पासून भेटतो आणि या रिॲक्शनला आपल्याला हिट करावं लागतं. लक्षात घ्या, या मॉइस्ट Ag2O पासून AgOH कसं काय मिळते? मी तुम्हाला मागं सांगितलं होतं हॅलो अल्केन या धड्यात, आहे की नाही, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या धड्यात. पहा मॉइस्ट Ag2O म्हणजे काय? मॉइस्ट म्हणजे काय बेटा? मॉइश्चर. मॉइस्ट म्हणजे काय? मॉइश्चर म्हणजे काय? ओलावा. ओलावा कशामुळे येते? पाण्यामुळे. पहा, टाकलं पाणी. ओके, मग Ag2O ची रिॲक्शन H2O सोबत झाली तर आपल्याला काय मिळते बेटा? AgOH ट्वाइस AgOH. पहा, हा AgOH म्हणजे हे आहे. आता कशी रिॲक्शन होते? पहा, ROH प्लस AgX. अल्कोहोल भेटला आणि सिल्वर हलाइड बाय प्रॉडक्ट निघाला. ROH म्हणजे काय बेटा? अल्कोहोल्स किंवा अल्कॅनॉल. आता नाव लिहित नाही मी याच्या खाली. नाव लिहिणं म्हणजे टाइमपास आहे, कारण तुम्हाला माहित आहे नाव कसं द्यायचं. जे मॉलिक्यूल अवघड आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, मी फक्त त्याचंच नाव लिहिणार. सिंपल मॉलिक्यूलचे नाव लिहायला पुरणार नाही. ओके, चला आता पहा, ही जी रिॲक्शन आहे बेटा, या रिॲक्शनचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. कोणती? पहा, सिंपल एक्झाम्पल आहे. जर समजा आपण C2H5 याचं नाव काय आहे बेटा? इथिल ब्रोमाइडवर. इथिल ब्रोमाइडवर NaOH टाकला, FS. पहा, KOH किंवा NaOH या दोघांपैकी कोणतंही एका टायमाला एकच घ्यायचं. ओके, तर या रिॲक्शनला आपण बॉईल केलं किंवा CH3Br याचं नाव आहे बेटा मिथिल ब्रोमाइड. याच्यावर काय टाकलं आपण? AgOH टाकलं. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? हे मॉइस्ट, हे बघा, हे मॉइस्ट Ag2O इथं घेतलं, आहे की नाही, H2O. याला जर समजा आपण हिट केलं, ओके, काय होणार? प्रॉडक्ट. आणि तिसरा रिॲक्टंट कोणता घेतला आपण? CH2Cl. याला जर समजा आपण बेन्झीन रिंग अटॅच केली तर याचं नाव काय होईल बेटा? पहा, अशा कॉम्प्लिकेटेड कंपाऊंडच मी लिहिणार, याचं अशाच नाही लिहिणार. पहा, हे एवढा जो ग्रुप आहे ना, या ग्रुपचं नाव आहे बेन्झिल ग्रुप. काय? बेन्झिल. आणि जर समजा आपण याला Cl लावला तर याचं नाव होईल बेन्झिल क्लोराईड. जर या बेन्झिल क्लोराईडवर समजा मी KOH टाकला, काय टाकला? KOH टाकला ऍक्वियस, काय होईल? हा K आणि Cl निघून जाईल आणि हा OH या कार्बनला अटॅच होईल. काय होईल? प्लस, है की नाही.
बेन्झिल क्लोराईड पासून काय भेटला, बेन्झिल अल्कोहोल. बेन्झिल क्लोराईड पासून काय भेटला बेटा, बेन्झिल अल्कोहोल. तर ही झाली बेटा फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड. आहे की ना, अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोल्स कसे मिळतील याची पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन ही आहे. ओके, चला आता आपण पाहणार आहोत इथं दुसरी मेथड ऑफ प्रिपरेशन फ्रॉम अल्किन. अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, पहा बेटा, दुसरी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आहे फ्रॉम अल्किन. म्हणजे अल्किन, अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ENE म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर अशा अल्किन पासून आपण अल्कोहोल्स कसे मिळवणार लक्षात घ्या. तर याच्यात दोन आहेत बेटा, याच्यात दोन मेथड आहेत. ओके, पहिली मेथड कोणापासून आहे, पहिली मेथड हायड्रेशन ऑफ अल्किन. ओके, याच्यात पहिला नंबर आहे बेटा बाय हायड्रेशन ऑफ अल्किन, बाय द पहा बेटा लक्षात घ्या, हायड्रेशन ऑफ अल्किन. बेटा हायड्रेशन या शब्दाचा अर्थ होत असते वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन करणे. हायड्रेशन, हायड्रा म्हणजे वॉटर आहे की नाही, हायड्रेशन म्हणजे वॉटरचं ॲडिशन करणे. ओके, ॲडिशन ऑफ वॉटर. ओके, वॉटरचं ॲडिशन करणे याला हायड्रेशन म्हणतात. ओके, पहा लक्षात घ्या, इथं आपल्याला आहे की नाही मार्कोनिक ऑफ रूलचा सुद्धा उपयोग होईल आहे की नाही, पण पहिल्याच एक्झाम्पलमध्ये नाही. ओके, इथं सुद्धा तुम्हाला मार्कोनिक ऑफ रूल कामी येईल आहे की नाही या मेथडमध्ये. लक्षात घ्या, जर समजा मी अल्किन घेतला, हा आपला इथिन आहे, कोण आहे पहिला अल्किन. जर समजा आपण या इथिनवर काय केलं, H2SO4 टाकलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे की नाही, तर काय होईल आपल्याला, पहिले आपल्याला आहे की नाही एक इंटरमिडिएट प्रॉडक्ट भेटते आहे की नाही. ही दोन स्टेपची रिॲक्शन आहे बेटा. अल्किनची ही हायड्रेशन ऑफ अल्किन ही दोन स्टेपची रिॲक्शन आहे. कसं, CH3 CH2O, पहा लक्षात घ्या, याला म्हणतात बेटा इथिल हायड्रोजन सल्फेट. हायड्रोजन ठीक आहे, इथिल हायड्रोजन सल्फेट आहे. लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल हे इंटरमिडिएट प्रॉडक्ट कसं काय आला, काहीच समजणं झालं. पहा लक्षात घ्या, आपल्याला H2SO4 वेगळ्या पद्धतीनं सुद्धा लिहिता येते. या H2SO4 ला आपण असं लिहिलं चालते ना, HOSO3H. पहा HOSO3H असं सुद्धा लिहिता येईल. पहा H2SO3 आणि 4 H2SO4 हे सुद्धा H2SO4च आहे बेटा, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिला, एक बाहेर काढला. या H वर पॉझिटिव्ह चार्ज, या ओवर निगेटिव्ह चार्ज. लक्षात घ्या, तर याच्यातला एक हायड्रोजन या कार्बनला गेला आणि हा ऑक्सिजनवाला पार्ट या कार्बनला अटॅच झाला. पहा एवढा, हा एवढा पार्ट या कार्बनला अटॅच झाला आहे की नाही, म्हणून याला काय म्हणलं इथिल हायड्रोजन सल्फेट. आता जर समजा याच्यावर आपण काय टाकलं, बॉइलिंग वॉटर. काय बॉइलिंग वॉटर, पहा लक्षात घ्या, जर समजा आहे की नाही याच्यात आपण बॉइलिंग वॉटर टाकलं तर हा एवढा बॉन्ड तुटेल आहे की नाही. H इकडल्या साईडला या SO3H सोबत काय जाईल, OH जाईल आणि या ऑक्सिजनला H अटॅच होईल, ऑक्सिजनला H आहे की नाही. मग काय होईल, हे CH3 CH2OH प्लस H2SO4 वापस मिळेल. कसं पहा, H आणि H H2 S ऑक्सिजन 3 आणि 1 4 H2SO4 वापस मिळाला आपला. तर ही अशा प्रकारची रिॲक्शन आहे बेटा. पहा, पहिले इथिल पासून आपल्याला काय भेटला, इथिल अल्कोहोल. हे इथिल OH अल्कोहोल, इथिल अल्कोहोल आहे की नाही. दुसरं
ऐक ना, पहा बेटा आता जे एक्झाम्पल नंबर आपण दुसरं घ्यायलो हे पहिलं एक्झाम्पल होय, या ए 2 नंबरच्या ए मधलं पहिलं एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला मार्कोनिक ऑफ रूल अप्लाय करावं लागेल, है की नाही. पहा बेटा आता हे कोणता अल्किन आहे, प्रोपिन. प्रोपिन प्रोपिन किंवा प्रोप 1 हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. हे काय बेटा, अनसिमेट्रिकल अल्किन आहे ना, कारण याच्या इकडल्या साईडला अल्किल ग्रुप आहे, इकडं काहीच नाही, तर हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. जर या अनसिमेट्रिकल आपण वर HO3H H2SO4 टाकला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला, तर बेटा इथं आपल्याला आहे की नाही मार्कोनिक ऑफ रूल अप्लाय करावं लागते. इथं आपल्याला मार्कोनिक ऑफ रूल अप्लाय करावं लागते. येतं बाणावर MK रूल लिहायचं नाही परीक्षेत, तुम्हाला समजलं पाहिजे, आहे की नाही. बाणावर MK रूल वगैरे लिहायचं नसते, आहे की नाही. हे पहा मार्कोनिक ऑफ रूल काय सांगते, जर समजा अशी अल्किन जे की अनसिमेट्रिकल आहे, तर तशा अनसिमेट्रिकल अल्किनवर तुम्ही रिएजंट टाकला तर त्या रिएजंटचा पॉझिटिव्ह पार्ट अशा कार्बनला अटॅच होईल ज्याच्यावर हायड्रोजनची संख्या जास्त आहे. म्हणून हा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल, हा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होईल, आणि हा SO3H हा या कार्बनला अटॅच होईल, आणि हा बॉन्ड तुटेल बेटा, आहे की नाही. तर आपल्याला काय भेटेल बेटा, प्रोपिन पासून आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. काय भेटेल, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. या कंपाऊंडचं नाव काय आहे बेटा, पहा या कंपाऊंडचं नाव आहे बेटा, या कंपाऊंडचं नाव वर लिहितो मी. पहा मिथेन इथेन प्रोपेन, हा आयसोप्रोपिल ग्रुप व्हायला, हा सेकंडरी प्रोपिल किंवा आयसोप्रोपिल ग्रुप व्हायला, आहे की नाही. आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. जर याच्यावर आपण काय टाकलं बेटा, बॉइलिंग वॉटर. आता मला एक गोष्ट सांगा, बॉइलिंग वॉटर टाकलं तर मला एक गोष्ट सांगा, ओके हा बॉन्ड तुटेल, इकडं येत जाईल, इकडं येत जाईल, ओके काय भेटेल आपल्याला, ओके काय भेटेल आपल्याला, आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल भेटेल, आणि एक H2SO4 बाहेर निघाला वापस, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, याचं नाव काय होईल, आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा 1 2 3 प्रोपॅन 2OL, प्रोपॅन 2OL, आहे की नाही. हे झाली बेटा सेकंड रिॲक्शन. आता जे आपण या रिॲक्शनमध्ये तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत, त्या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, अतिशय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची गरज लागणार नाही. तिथं आपल्याला 50% H2SO4च लागेल. का, कारण त्या अल्किनची रिॲक्टिव्हिटी जास्त राहील. पहा कोणता आहे, पहा एक्झाम्पल कोणता आहे, जर समजा आपण याच्यात 50% जरी घेतलं, का किती घेतलं बेटा, याच्यात आपण 50% H2SO4, हा H पॉझिटिव्ह म्हणजे त्या H2SO4चाच आहे, ओके. तर आपल्याला आहे की नाही ही रिॲक्शन 50% H2SO4 सुद्धा एरीच होऊन जाते. का, कारण या आयसोब्युटायलिन अल्किन, याचं नाव काय, या अल्किन म्हणजे या आयसोब्युटायलिन नावाच्या अल्किनची रिॲक्टिव्हिटी ही जास्त आहे. काय होईल बेटा, हे H2O म्हणजे काय बेटा, पहा H2O म्हणजे बेटा HOH, H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. इथं सुद्धा मार्कोनिक ऑफ रूल लागू पडेल, हा बॉन्ड तुटला,
हा पॉझिटिव्ह पार्ट या कार्बनला अटॅच झाला आणि हा OH या कार्बनला अटॅच झाला. ओके, पॉझिटिव्ह पार्ट H या कार्बनला. ओके, काय होईल? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार होईल, है की नाही? पहा, लक्षात घ्या. लक्षात घ्या बेटा, हा कोणता अल्कोहोल आहे? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आयसोब्युटाइलिन पासून टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि जसं की आपल्याला माहित आहे बेटा, टर्शरी कार्बनची रिॲक्टिव्हिटी ही प्रायमरी आणि सेकंडरी कार्बनपेक्षा जास्त असते. त्याच्यामुळं 50% H2SO4 वर सुद्धा काम भागून जाते. तर ही झाली बेटा फ्रॉम अल्किन मधली पहिली हायड्रेशन ऑफ अल्किन. आता बी नंबर दुसरी पाहणार आपण, हायड्रोबोरेशन ऑफ अल्किन. काय? हायड्रोबोरेशन ऑफ अल्किन. अल्किनचं जर समजा आपण हायड्रोबोरेशन केलं, काय म्हणलं? अल्किनचं जर समजा आपण हायड्रोबोरेशन केलं तर आपल्याला काय मिळतील बेटा? तर आपल्याला काय मिळतील? आपल्याला अल्कोहोल मिळतील. पहा, हे हायड्रेशन आणि हायड्रोबोरेशन वेगळं. ओके, पहा, तर बी नंबर काय? अल्किनचं हायड्रोबोरेशन. ओके, बाय बाय हायड्रोबोरेशन ऑफ ॲन अल्किन. लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण अल्किनचं हायड्रोबोरेशन केलं, मी काय म्हणलं? हायड्रोबोरेशन. पहिले तुम्हाला एवढं लक्षात पाहिजे की हायड्रोबोरेशन करतात कोणत्या रिएजंटमुळं. पहा, हायड्रोबोरेशन केल्या जाणारा जो रिएजंट आहे त्या रिएजंटचं नाव आहे बेटा डायबोरेन. काय? डायबोरेन. डायबोरेनचा फॉर्म्युला आहे बेटा B2H6. B2H6. आपल्याला वाटते हे C2H6 म्हणजे इथेन सारखं दिसते. पहा, C2H6 इथेन सारखं दिसते, आहे की नाही? वाटते, पण तसं दिसत नाही. या डायबोरेनच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोबोरेशन केल्या जाते. आपल्याला असं वाटते या फॉर्म्युल्याहून की हा इथेनशी मिळता जुळता म्हणजे असं स्ट्रक्चर राहील, वाटते आपल्याला, पण असं स्ट्रक्चर नसते. पहा, मी डायबोरेनचं स्ट्रक्चर इथं काढून दाखवतो. ओके, हे इथेनचं स्ट्रक्चर आहे बेटा. आणि पहा, B2H6चं स्ट्रक्चर आपल्याला B2H6चं स्ट्रक्चर आपल्याला असं आहे वाटते, बट ॲक्च्युली दिस इज रॉंग. B2H6चं स्ट्रक्चर असं नसते बेटा. डायबोरेनचं स्ट्रक्चर हे असं असते. ओके, लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 B2H6. लक्षात घ्या बेटा, हा जो आहे ना असा बॉन्ड आहे. हे जे 2 हायड्रोजन आहेत ना, हे ब्रिज हायड्रोजन आहेत बेटा. कोण आहेत? ब्रिज हायड्रोजन. म्हणजे या बोरॉन आणि या बोरॉनच्या मधात या दोघांना पूल तयार केला, ब्रिज, आहे की नाही? हे आहे डायबोरेनचं स्ट्रक्चर. ॲक्च्युअलमध्ये आपण गलती करतो, हे डायबोरेनचं स्ट्रक्चर नाही आहे. ओके, डायबोरेनचं स्ट्रक्चर हे असं आहे बेटा. तर या डायबोरेनच्या प्रेझेन्समध्ये आपण काय करत असतो? हायड्रोबोरेशन. ओके, हायड्रोबोरेशन ऑफ ॲन अल्किन. काय? हायड्रोबोरेशन ऑफ ॲन अल्किन. चला, तर कसं असते बेटा डायबोरेनच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोबोरेशन कसं केलं जाते? लक्षात घ्या. ॲक्च्युली बेटा डायबोरेनचं कसं असते माहिती आहे का? जर समजा आपण डायबोरेनला आपण जर समजा हिट केलं तर या डायबोरेन पासून आपल्याला काय मिळते बेटा? BH3. 2 BH3 भेटत. म्हणजे या डायबोरेन पासून काय भेटते? 2 BH3 म्हणजे बोरेन. बोरेन हा जो बोरेन आहे ना, हा बोरेन कोणापासून? याच्यापासून भेटला ना. हा मदत करतो आपल्याला कशाचं? अल्किनचं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन करण्यासाठी. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन
पहा हायड्रोबोरेशन, इथं ऑक्सिडेशन लिहा, काही नाही, नुसतं हायड्रोबोरेशन लिहिलं तरी चालते, पण राहू दे एक कम्प्लीट हेडिंग आहे की नाही. पहा जर समजा आपण अल्किन घेतली, काय आता हा BH3 टाकलं, याच्यावर काय टाकलं बेटा, BH3 आहे की नाही. काय म्हणलं हे BH3 टाकलं आपण. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, इथं आपल्याला किती 3 मॉलिक्यूल लागतील, कोणाचे, मिथेन, इथेन, प्रोपीनचे आहे की नाही. BH3, या BH3 ला किती हायड्रोजन आहेत बेटा, 3 हायड्रोजन, लक्षात घ्या आहे की नाही. या BH3 ला आपण असंही करू शकतो, H पहा लक्षात घ्या, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना, पहा लक्षात घ्या, हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड तुटल, एक बॉन्ड तुटल याच्यातला, हा बॉन्ड काय होईल, हे जो असा बॉन्ड आहे, या कार्बन आणि या बोरॉन मध्ये बॉन्ड तयार होईल असा. ओके, आणि हे जे हायड्रोजन आहे ना, हे एक हायड्रोजन हा इकडे जाईल, तसंच हे 2 हायड्रोजन आहेत आणि इथं 3 मॉलिक्यूल आहेत, 3 हायड्रोजन आणि 3 मॉलिक्यूल आहेत, तसं तिघासोबतही होईल. हे तिन्ही हायड्रोजन, हे 1 2 3, हे तिन्ही हायड्रोजन कुठे जातील बेटा, या कार्बनवर. ओके, पहा फक्त मी एक दाखवतो आहे की नाही, एक दाखवतो, हे सुद्धा चालले, तर काय तयार होईल आपल्याला, हा CH3 CH2, पहा CH आणि हा H CH2 आहे की नाही, CH2 बाय 3 या एका बोरॉनला हे 3, पहा लक्षात घ्या, 1 2 3 आलं. ओके, तर हे काय होईल बेटा, हे काय होईल, मिथेन, इथेन, प्रोपेन, ट्राय एन प्रोपिल ब्रोरीन, काय होईल बेटा, हे ट्राय प्रोपिल ब्रोरीन, प्रोपिल आहे की नाही. आता लक्षात घ्या बेटा, हे जे आहे ना, या ट्राय प्रोपिल बोरेन याला इथं घेतो मी, सेकंड स्टेप रिॲक्शनची. ओके, जर समजा आपण याच्यावर H2O2 टाकलं, काय H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, लक्षात घ्या, H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, याला आपल्याला वेगळ्या मेथडनं सुद्धा लिहिता येते, HOOH इन द प्रेझेन्स ऑफ NaOH ॲज अ बेस आहे की नाही. कधी कधी असंही देतं, OH निगेटिव्हच्या प्रेझेन्समध्ये, म्हणजे इकडे Na असेल आहे की नाही, वादच नाही आहे की नाही. नुसता निगेटिव्ह आयन राहू शकत नाही, त्याला पॉझिटिव्ह आयन पाहिजे. जर समजा बेसच्या प्रेझेन्समध्ये आपण टाकलं तर काय होईल बेटा माहिती आहे का, हे या कार्बनला बघा, इकडं एक OH जाईल आणि या इकडे एक OH जाईल, तर याचे आपल्याला 3 मॉलिक्यूल लागतील. ओके, याचे आपल्याला 3 मॉलिक्यूल लागतील H2O2चे, इकडं 3 OH जातील, इकडं 3 OH जातील, म्हणजे काय होईल आपल्याला पहा, 3 CH3 CH2 CH2 OH प्लस B OH 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 आहे की नाही. याला काय म्हणतात, BOH/3 आहे की नाही, H3O3 BO3 बोरिक ॲसिड आहे की नाही, H3BO3. ओके, याचं नाव काय, मिथेन, इथेन, प्रोपॅन 1 ऑल आहे की नाही. पहा लक्षात घ्या, काय झालं, हा या तिघा जणाचा जो याच्यासोबत बॉन्ड आहे ना, या तिघा जणाचा याच्यासोबत बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड तुटला, इकडं 3 OH ग्रुप गेले आणि इकडं 3 OH ग्रुप गेले आहे की नाही. हे 3 OH आणि हे 3 मॉलिक्यूल 3 प्रोपॅनॉल झाले, आणि हे BOH/3 हे B आणि 3 OH BOH/3 प्रोपॅन 1 OL झाला बेटा. याला म्हणतात बेटा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, याला म्हणतात बेटा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. जर तुम्हाला ओळखू आलं नसेल तर मी इथं डिटेलमध्ये सांगतो, पहा लक्षात घ्या. हे ट्राय एन प्रोपिल बोरेन कसं राहते पहा, हे पहा, हे बोरान, याला वरून CH2 CH2 CH2, इकडून सुद्धा CH2 CH2 CH2, इकडून सुद्धा
CH2 CH2 3. पहा आता आपण काय टाकलं, हे बॉन्ड तोडला, सॉरी हे बॉन्ड तोडला, हे बॉन्ड तोडला, हे बॉन्ड तोडला, वरी OH, याला OH, याला OH, याला OH, याला OH, वापस याला OH आहे की नाही. मिथेन इथेन प्रोपिल अल्कोहोल, मिथेन इथेन प्रोपिल अल्कोहोल, मिथेन इथेन प्रोपिल अल्कोहोल आहे की नाही. झालं 3 झाली की नाही, असं आहे. ओके पहा लक्षात घ्या, ॲक्च्युअलमध्ये ते तसं आहे बेटा. ओके तर हे झालं बेटा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अन अल्किन. तर अशा प्रकारे आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये आज 2 मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिल्या. फ्रॉम कोणतं अल्किल हलाइड्स आणि दुसरं फ्रॉम अल्किन. अल्किनमध्ये 2 पडल्या, हायड्रेशन आणि दुसरी हायड्रोबोरेशन. ओके तर इतकं व्यवस्थित करून घ्या बेटा. जर समजलं नाही तर व्हिडिओ आपला लेक्चर रिपीट पहा. ओके आणि जी गोष्ट समजलं नाही ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉमेंट करून सांगा आहे की नाही. चला